सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार नेते अजित पवार यांच्या विमानाचा बारामती येथे मोठा अपघात झाल्याची माहिती समोर येते। अजित पवार विमानाने मुंबईहून बारामतीकडे आले होते, मात्र विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येते। यात अजित पवारांसह 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती DGCAने दिली आहे। PTI वृत्तसंस्थेने या अपघाताची माहिती देत असताना अजित पवार यांच्यासह 3 जणांचा मृत्यू झाला असल्याचं सांगितलंय। या घटनेत दोन्ही वैमानिकांचा देखील मृत्यू झाल्याचंही समोर आलंय। ANI वृत्तसंस्थेने अपघातस्थळाचे व्हिडिओ शेअर केलाय। विमान उतरत असताना एका शेतात ते कोसळल्याचं दिसत आहे। यामुळे परिसरात काही काळ धुराचे लोक दिसत होते। सदर अपघाताची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आले होते, मात्र अपघात इतका भीषण होता की त्यात सर्वांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे। अजित पवार हे 66 वर्षाचे होते। राज्याच्या राजकारणात मागील 40 वर्षांपासून अजित पवार यांचा वावर होता। धडाकेबाज निर्णय घेण्याची क्षमता, रोखठोक भाष्य यामुळे अजित पवार चर्चेत राहिले होते। अजितदादांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून सगळ्याच क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जाते। जागर जनस्थान न्यूजच्या संपूर्ण टीमकडून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली। ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान, नाशिक।